अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज मी तुम्हाला असं एक रहस्य सांगणार आहे जे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि मनात श्रद्धा अजून घट्ट होईल। कारण आज मी सांगणार आहे अशा एका अध्यायाबद्दल जो रोज एकदा जरी मनापासून वाचला तरी माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो, असं हजारो भक्त आजही सांगतात। हा आहे श्री गुरुचरित्रातील तो पवित्र अध्याय जो कामधेनूसारखा आहे। म्हणजे जशी कामधेनू आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते, तसाच हा अध्याय भक्तांच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करतो असं मानलं जातं। हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की ऐका। तुम्हाला सांगणार आहे हा अध्याय नेमका कसा वाचायचा, कोणत्या वेळी वाचायचा आणि कोणते नियम पाळायचे, जेणेकरून तुम्हालाही याचा पूर्ण लाभ मिळेल। आणि हा व्हिडिओ आवडला तर आपलं चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूची घंटी दाबा, जेणेकरून अशा भक्तिपर व्हिडिओची रोज एक नवीन पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। श्री गुरुचरित्र हा ग्रंथ किती पवित्र आहे हे तुम्हाला माहीत आहे। हा ग्रंथ श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी रचला असून यात एकूण 53 अध्याय आणि जवळपास 7,500 ओव्या आहेत। आणि हा ग्रंथ आपल्याला सांगतो श्रीपाद, श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती या दत्त अवतारांची अद्भुत कथा। असं मानलं जातं की या ग्रंथाचं मनोभावे पारायण केलं की माणसाच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात, धनधान्य मिळतं, संतती सुख मिळतं, आरोग्य लाभतं आणि ज्ञानाची प्राप्ती होते। पण मला माहीत आहे आजच्या धावपळीच्या आयुष्यात पूर्ण सप्ताह पारायण करणं प्रत्येकालाच शक्य नसतं। म्हणूनच आपल्या श्रीगुरूंनी भक्तावर एवढी कृपा केली की त्यांनी सांगितलं, काही ठराविक अध्याय जरी रोज वाचले तरी तेवढंच पुण्य मिळतं। आणि त्यातला सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात जास्त भक्त वाचतात तो अध्याय म्हणजे अध्याय 14वा। चला तर मग आता मी तुम्हाला सांगते या अध्यायातील ती हृदयस्पर्शी कथा। काशी क्षेत्रात साईदेव नावाचा एक ब्राह्मण भक्त राहत होता। हा साईदेव एका यवन बादशहाकडे मुनीम म्हणजे हिशोबनीस म्हणून काम करत असे। पण त्याचं खरं जगणं होतं श्रीगुरूंच्या भक्तीत। तो रोज मनोभावे श्रीगुरूंची पूजा करत असे। त्याच्या मनात एकच भाव होता, माझे श्रीगुरूच माझे सर्वस्व आहेत। आणि मग एके दिवशी अचानक त्याच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं। बादशहाच्या खजिन्यात काही घोटाळा झाला आणि संशयाची सुई थेट साईदेवाकडे वळली। बादशहा प्रचंड संतापला। त्याने साईदेवाला पकडून तुरुंगात टाकलं आणि त्याचा भयंकर छळ सुरू केला। कल्पना करा त्या क्षणाची, ज्या माणसाने आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा केली त्याच्यावर आज जीव जाण्याची वेळ आली। चारही बाजूंनी अंधार होता, कुणीही मदतीला येत नव्हतं। अशा त्या भयानक क्षणी साईदेवाने काय केलं माहीत आहे का? त्याने कुणाकडे तक्रार केली नाही, कुणाला दोष दिला नाही। त्याने फक्त डोळे मिटले आणि मनोमन आपल्या श्रीगुरूंचा धावा सुरू केला। त्याने पूर्ण विश्वासाने आपला सगळा भार श्रीगुरूंच्या चरणी सोडून दिला। आणि मंडळी, इथेच तो चमत्कार घडला। ज्या बादशहाचा राग शमण्याची शक्यताच नव्हती, त्याचं मन अचानक पालटलं। ज्या संकटातून सुटका अशक्य वाटत होती, त्यातून साईदेवाची पूर्णपणे निर्दोष मुक्तता झाली। आणि इतकंच नाही तर बादशहाने त्याला आधीपेक्षाही मोठा मान आणि उच्च पद बहाल केलं। विचार करा, जिथे मरणाची भीती होती तिथे सन्मान मिळाला। हा आहे श्रीगुरूंच्या कृपेचा खरा प्रताप। आणि पुढे जेव्हा कृतज्ञतेने भरलेला साईदेव श्रीगुरूंच्या चरणी नतमस्तक झाला, तेव्हा श्रीगुरूंनी त्याला जवळ घेत आशीर्वाद दिला।
ते म्हणाले, तू आणि तुझा संपूर्ण वंश माझा कायमचा भक्त राहील आणि माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. या कथेचा गाभा काय आहे हे समजून घ्या. जेव्हा एक भक्त आपलं सर्वस्व, आपली सगळी काळजी, आपलं संपूर्ण अस्तित्व गुरुचरणी अर्पण करतो आणि निस्सीम श्रद्धेने शरण जातो, तेव्हा अशक्य वाटणारं संकटसुद्धा क्षणार्धात दूर होतं. म्हणूनच या अध्यायाला संकटहरण अध्याय असंही म्हटलं जातं. आता याचबरोबर अध्याय 18वा सुद्धा तितकाच पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. ज्या भक्तांना पूर्ण सप्ताह पारायण करणं जमत नाही, त्यांच्यासाठी श्रीगुरूंनी खूप सोपा मार्ग सांगितला. ते म्हणाले, शुचिर्भूत होऊन मनोभावे रोज फक्त हा एकच अध्याय वाचला तरी पूर्ण पारायण इतकंच पुण्य मिळतं. म्हणूनच अनेक भक्त अध्याय 14वा आणि 18वा हे दोन्ही एकत्र वाचतात. एक संकट निवारणासाठी आणि दुसरा समृद्धी आणि मनशांतीसाठी. रोज हा अध्याय मनापासून वाचला तर नेमकं काय होतं? हजारो भक्तांच्या अनुभवानुसार आणि आपल्या परंपरेनुसार असं सांगितलं जातं की मन अस्वस्थ असेल तर ते हळूहळू शांत होतं आणि आतून भीती कमी होते. आर्थिक विवंचना असेल, कर्जाचं ओझं असेल तर त्यात सकारात्मक बदल जाणवू लागतात. घरातले वादविवाद, कौटुंबिक कलह हळूहळू शमतात. नोकरी किंवा व्यवसायात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते. आरोग्याची चिंता असेल तर मनोबल वाढतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सद्गुरू प्राप्ती असलेली श्रद्धा आणखी दृढ होते. पण मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे सगळं श्रद्धेवर आणि नियमित सेवेवर अवलंबून आहे. जेवढी तुमची भक्ती खरी आणि तेवढी तुमची सेवा नियमित, तेवढं फळ अधिक गोड मिळतं, असं स्वतः ग्रंथच सांगतो. हा अध्याय नेमका कसा वाचायचा? कृपया लक्ष देऊन ऐका. सगळ्यात आधी स्नान करून शुचिर्भूत व्हा. शक्य असेल तर पहाटे लवकर उठून वाचन करणं सगळ्यात उत्तम मानलं जातं. वाचताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा. समोर श्रीगुरूंची किंवा दत्तात्रेयांची प्रतिमा ठेवा आणि एक तेवत्या ज्योतीचा दिवा लावा. या काळात सात्विक आणि शाकाहारी आहार पाळणं गरजेचं आहे. मांसाहार, मद्य, तंबाखू यापासून पूर्णपणे दूर राहा. शक्य असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करा आणि वाचनाच्या काळात चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा. अध्याय सुरू केल्यावर मध्येच थांबू नका. एका बैठकीत तो संपूर्ण वाचून काढा. वाचन झाल्यावर श्रीगुरूंची आरती करा आणि साखर किंवा दुधाचा नैवेद्य अर्पण करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फक्त शब्द वाचू नका. मनात पूर्ण श्रद्धा आणि एकाग्रता ठेवून भावपूर्ण वाचन करा. कारण भावाशिवाय शब्दांना अर्थ नसतो. इच्छा असेल तर तुम्ही सलग 7 दिवस, 21 दिवस किंवा 40 दिवस हा अध्याय वाचण्याचा संकल्प घेऊ शकता. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, जी ऐकल्यावर तुमचा विश्वास अधिकच घट्ट होईल. आजही असे कित्येक भक्त आहेत जे सांगतात की या अध्यायाचं वाचन सुरू केल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडेल. कुणाची अडलेली नोकरी अचानक मार्गी लागली. कुणाच्या घरात वर्षानुवर्षे सुरू असलेला वाद अचानक शांत झाला. कुणाच्या मनातील खोल भीती हळूहळू निघून गेली आणि त्या जागी एक विलक्षण शांतता आली. आता हे प्रत्येकाच्याच बाबतीत सारख्याच वेगाने घडेल असं नाही, कारण प्रत्येकाची श्रद्धा, प्रत्येकाची सेवा आणि प्रत्येकाचा प्रारब्ध वेगळा असतो. पण एक गोष्ट नक्की आहे, जो मनापासून खऱ्या भावाने श्रीगुरूंच्या चरणी शरण जातो त्याला श्रीगुरू कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. म्हणून मंडळी, आजपासून एक छोटासा संकल्प करा. फक्त 7 दिवस रोज ठराविक वेळी मनात कोणतीही शंका न ठेवता हा अध्याय वाचा आणि बघा तुमच्या आतमध्ये काय बदल घडतो. आणि हो, जर या 7 दिवसात तुम्हाला काही सकारात्मक अनुभव आला
काही बदल जाणवला तर तो अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा.